तुमची मुले रोज रोज हा पराठा मागितल्याशिवाय राहणार नाही, कारण इथे मी बनवलाय खूप हेल्दी टेस्टी असा हा चीज कॉर्न पराठा. खूप सोपा आहे बनवायला, अगदी झटपट बनला जातो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी एक नॉर्मल आपला मक्याचा कणीस घेतलाय. आता ह्या कणिसाला आपल्याला सोलून घ्यायचा आहे. बाहेर मस्त पाऊस सुरू आहे, तर अशा सीझनमध्ये मक्याचे कणिसाचे पदार्थ किंवा असं भाजून खायला खूप छान वाटतो, आपल्याला लागतो. आता हा आपल्याला कणसाचे दाणे काढून घ्यायचे आहेत. ते इथे मी मक्याला कणसातील एक लाईन केली आणि एक लाईन पूर्ण काढून घ्यायची. त्यानंतर त्यासोबत चाकू साईडला ठेवल्यानंतर आपल्याला पूर्ण एक एक लाईन अशी 1 बाय 1 काढून घ्यायची. हे खूप सोपी पद्धत आहे मक्याची दाणे काढायची आणि झटपट असे दाणे सुद्धा निघले जातात. मुलांना असं खूप असं छान छान हेल्दी असं खाऊ वाटतं, पण त्यांना जर अशा तुम्ही छान अशा हेल्दीच्या रेसिपी बनवून दिल्यात ना, तर त्यांना त्यातून आयरन सुद्धा भेटतं, कॅल्शियम, त्याचबरोबर खूप सारं असं प्रोटीन सुद्धा भेटतं. तर नक्की अशा रेसिपी ट्राय करा. आता इथे आपले मक्याचे दाणे काढून झालेले आहेत. तर इथे आपण चॉपरमध्ये हे मक्याचे दाणे चॉप करणार आहोत. त्यासोबत बाकीचे आपण साहित्य सुद्धा टाकणार आहोत. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. थोडासा 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली. आता हे आपल्याला सगळं चॉप करून घ्यायचं. चॉप करत असताना एकदम बारीक असं याला चॉप करायचं. त्याचबरोबर तुम्ही याला थोडं मिक्सरमधून हलकंसं ग्राइंड केलं तरी चालेल, पण याला जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. चॉपरने हे एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये चॉप होतो. आता बघा, तुम्हाला दाखवते मी हे कशा प्रकारे चॉप झालेले आहेत. हे प्रमाण एकदम योग्य आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे बाकीचे सुद्धा साहित्य टाकायचे आहेत. हा पराठा ना खूप असं हेल्दी आहे, तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आणि जवळपास छोटासा क्यूब हा किसून टाकलेला मी. हा चीज टाकल्याने ना खूप असा एकदम टेस्टी लागतो. आता थोडंसं आपण याच्यामध्ये ऑर्गॅनिक टाकूया. ऑर्गॅनो पण थोडंसं आपल्याला टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि सोबत आपण 1 चमचा मेयोनीज टाकूया. मेयोनीज तुम्हाला हवे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. लक्षात असू द्या, याला पूर्णपणे मिक्स करायचं, कारण याचं चीजचं गाठोळा वगैरे एक साईडला राहतात. छानपैकी मिक्स केल्यानंतर आपलं हे मिश्रण तयार आहे. इथे तुम्हाला मी एक टिप्स देते. जर तुम्ही हे ग्राइंड केल्यानंतर थोडंसं पातळ वाटत असेल, तुम्ही थोडंसं ते कापडाने त्यातले पाणी थोडं एक्स्ट्राचं काढू शकतात. आता आपण यासाठी कणिक मळून घेऊया. आपल्याला नॉर्मल चपाती ज्याप्रमाणे पीठ मळायला लागतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आता जास्त घट्टसर नको आहेत आणि जास्त पातळ पण नको आहे. नॉर्मल्स आपलं जे कणिक लावतो आपण त्याप्रमाणे कणिक ठेवायचे आणि लगोलग आपण आता याचे पराठे करून घेणार आहोत. छोटेसे बारीक असे याचे गोळे करून घेऊया आणि नॉर्मल पराठ्यासारखे आपल्याला याचे पराठे करायचे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जसं सोपे पडेल त्याप्रमाणे तुम्ही पराठा लाटून घ्या. पुरणाच्या पोळीप्रमाणे पराठा लाटा किंवा त्याचप्रमाणे वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पराठा बनवून घेऊ शकतात. आता इथे मी याप्रमाणे पराठा बनवून घेतला आहे आणि आता याला आपण छानपैकी एकत्र करून चारी साईडनं आता आपण दाबून घेऊया. त्यानंतर आपला पराठा लाटून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला इथे मी काही टिप्स देते. तुम्ही चीज हे थंड असलेलं चीज वापरा, म्हणजे ते डायरेक्ट मिल्ट असलेले टाकू नका, कारण की ऑलरेडी मिश्रण पातळ झालं तर आपला पराठा लाटला गेला जाणार नाही अजिबातच. त्याचबरोबर हा पराठा आपल्याला भाजत असताना हा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही मोठ्यांसाठी हा पराठा बनवत असाल त्याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स टाका. चिली फ्लेक्स टाकण्यात सुद्धा याचा एकदम वेगळाच असा चव लागते. आणि पोळीच्या कडा व्यवस्थित सील करा, जेणेकरून हा पराठा लाटत असताना बाहेरून येणार नाही. आता आपल्याला पॅन गरम झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. एक बाजू हलकीशी ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला परत याला दुसरी बाजूनं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची टिप्स, जर तुम्ही हे मिश्रण बनवताना तुमच्याकडून जर ते पातळ झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्स टाका किंवा थोडासा रवा टाकला तरी चालेल. तेव्हा हे मिश्रण घट्टसर होईल आणि तुमचा पराठा अजिबात फुटला जाणार नाही. आता या प्रकारे आपण हे सगळे पराठे व्यवस्थित लाटून घेऊया आणि भाजून सुद्धा घेऊया. तुम्ही बघू शकता किती छानपैकी या पराठा भाजला गेलेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे आपण जे राहिलेले पराठे आहेत ते सुद्धा भाजून घेऊया. अजून एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स देते. तुम्ही जे पराठा भाजत आहात ते मंद आचेवरती भाजा, कारण ते आतून छानपैकी मेल्ट होतात आणि त्याचबरोबर आतलं जे स्टफिंग केलेलं आहेत आपण मिश्रण ते सुद्धा व्यवस्थित शिजलं जातं. हाय फ्लेमवरती अजिबातच त्याला रोस्ट करू नका, नाहीतर हा पराठा वरतून तळलेला जाईल आणि आतमधला कॉर्न चीज वगैरे ते अजिबातच मेल्ट होणार नाही किंवा छानपैकी भाजले जाणार नाही. तयार आहे आपला आजचा
एकदम वेगळी अशी रेसिपी चीज कॉर्न पराठ्याची. एकदम इन्स्टंट अशी बनली जाते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते. आणि सोबत याच्यावर तुम्ही बटर स्प्रेड करून खाल्लं तर आणखीनच एकदम खायला भारी लागते. याला तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकतात. अशी आजची हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी छान छान अशा रेसिपी घेऊन येत राहीन. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया का छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.